बघा, कृष्णाने 9,000 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर राणीने 12,000 रुपये भांडवल घालून त्या व्यवसायात सहभाग घेतला. वर्षाअखेर 2,550 रुपये नफा झाला असेल तर राणीचा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न. इथं लेकरांनो, कृष्णा आणि राणी हे दोघ जण, कृष्णा आणि राणी अशा पद्धतीची ही मांडणी का करायची, तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आम्हाला शोधायचं. कृष्णानं 9,000 रुपये भांडवल गुंतवलं, हे भांडवलाचं गुणोत्तर. या राणीनं 12,000 रुपये भांडवल गुंतवलं, मात्र कधी, तर 4 महिन्यानंतर. म्हणजे हो सगळा व्यवहार आहे एका वर्षाचा. राणी 4 महिन्यानंतर 12,000 रुपये त्या व्यवसायात गुंतवते. म्हणजे या राणीचं मुदतीचं गुणोत्तर काय, तर 8 महिने. यानं काही फेरबदल केला नाही. ही आली मुदत. हे भांडवल गुणिला मुदत म्हणजे काय असते लेकरांनो, नफा, अर्थात नफ्याचं गुणोत्तर. इथं हे 3 शून्य, हे 3 शून्य घालवा. आता 12 अष्टोदर्शन आणि इथं 12 96. लक्षात घ्या, 12 96 आणि 12 अष्टोदर्श म्हणजे 9 8. हा नफा कृष्णा आणि ही राणी यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय, तर 9 8 लेकरांना. प्रश्नामध्ये राणीचा नफ्यातील वाटा विचारला, वर्षाअखेर झालेला नफा सुद्धा दर्शवला. राणीचा वाटा विचारला म्हणून राणीच्या नफ्याचं गुणोत्तर 8 अंशस्थानी मांडायचं, छेदस्थानी. या दोघांच्या नफ्याचं जे गुणोत्तर आहेत दोघांचे, यांची बेरीज असते. 9 8 17 आणि गुणिला स्वरूपात वर्षाअखेर झालेला संयुक्तिक नफा, ही अशा पद्धतीची मांडणी. हा भाग सरळ 150 न चालला जातो. म्हणजे 8 गुणिला 150, 15 8 20, 15 8 20 आणि त्यावर हे उरलं शून्य. 1200 रुपये हा तुमच्या विचारल्या राणीचा नफ्यातील वाटा. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.